बातमी बदलत्या महाराष्ट्राची, बातमी राजकीय वर्तुळातली, बातमी आठवणीतली, बातमी मंत्रालयातली, बातमी वारकऱ्यांची आणि बातमी आपल्या महाराष्ट्राची. आपला महाराष्ट्र तेज महाराष्ट्र. पाहत रहा तेज महाराष्ट्र न्यूज. आटपाडीच्या 5 परमेश्वरापैकी एक नंदिकेश्वर मंदिरामध्ये आलेलो आहे. खरं तर 5 परमेश्वरापैकी एक असं म्हटलं जातं की ज्याची घडे न काशी त्याने यावी आटपाडीशी. परंतु या नंदिकेश्वर मंदिराचं जर हाल आपण बघितलं तर हे जे मंदिर आहे नंदिकेश्वराचं, हे एका गोठ्यात भरले, गोठ्यात ठेवलाय देवाला. आणि याकडं आटपाडीतल्या कुठल्याही राजकीय नेत्याचं किंवा नगरपंचायतीचं याकडे कुठलंही लक्ष नाही. तर माझी अपेक्षा ही आहे, ती येणाऱ्या भाविकांची अपेक्षा ही आहे की छोटंसं का होईना ते एक चांगलं मंदिर उपलब्ध करून द्यावं, बांधून द्यावं, अशी मागणी आता सर्व स्तरातून उमटताना दिसत आहे. आपल्या या मंदिराचे पुजारी श्री गुरव प्रमोद गुरव. तर गुरव साहेब, इथं किती वर्षापासून हे मंदिर असंच आहे? आता हे जवळजवळ रुद्राभिषेक झाल्यापासून काय राजेंद्र अण्णाने रुद्राभिषेक घेतला तेव्हापासून इथं असंच आहे. ही पत्र टाकले, कोण टाकले? ते पहिलंच होतं आपले हे नाहीत का सुरेश कानाडे, की त्यांच्यात पत्रात आम्ही आहे. पत्र कशात टाकलं होते? ते मशीद गोठा होता, गोठ्यात आता भरवलं मंदिर आहे, तिथंच ठेवलंय, वास्तव तिथंच केलेलं आहे. आतापर्यंत तुम्ही याचा पाठपुरावा बोललाय का कोणाशी, मंदिर बांधून द्या वगैरे म्हणून? ते अरुण बालटे वगैरे त्यांनी म्हणले होते, ते मंजूर झाले होतं. ते काहीतरी झाल्या कारणामुळं, तांत्रिक कारणामुळं गेले मागे पैसे, असं काहीतरी म्हणले. मंजूर झालेले पैसे असं त्यांनी सांगितलं. मग आता इथे येणाऱ्या भाविकांची इच्छा काय असते? सर्व भाविकांची इच्छा आहे निवारा व्हावा आणि आल्यावर नंतर सगळं हे सुविधा, मंदिराचं वातावरण सुद्धा त्यांना कसं तर वाटतंय. ते म्हणते काय ते हाल चालले. आता या मंदिराची स्वच्छता करण्यासाठी तुम्हाला पाण्याची आवश्यकता, पाणी नाही तर पाणी आम्हाला काय ना घरनं आणायला लागते, किटलीतलं पाणी. पाणी सुद्धा सोय नाही. तिथं जवळ विहीर आहे, पण त्याचं पाणी आपण वापरत नाही. देवाला कसं वापरणार? कारण विहिरीत पाणी येते, सगळं घाण येते ना, वड्याचं पाणी येते, सगळं स्वच्छतेचं काही नाही, म्हणून घरनं आणायला लागते पाणी. नगरपंचायतीला तुम्ही बोललो त्याला, पाण्याचं कनेक्शन नगराध्यक्ष युटी जाधवना मी समक्ष भेटलो, त्यांना बोललो आम्हाला नळाचं कनेक्शन वगैरे सुविधा, पत्र्याचं शेड वगैरे द्या आम्हाला इथं देवासाठी. तर त्याने नाही म्हणले, तसं काही नाही म्हणले.